दासोपंत स्वामीच्या मनामध्ये अहंकार आला बाबा. काय काय नाथ महाराज होतो मी त्यांची कीर्ती ऐकली होती, म्हणजे यांच्या घरी देव काम करतो आणि यांच्या घरी देव राहतो आणि देव या नाथ महाराज यावा देवाने गप्प व्हावं, आदर्श व्हावं. नाताला थोडं कमी लेखलं महाराज, कमी. म्हणून तेव्हापासून कोणी कुणाला कमी लेखायचं हो अशी एक मत आहे, मन आहे आमच्या खेड्यागाव गावात. ऐकून वाटत तुमच्याकडे आहे का नाही काही हो धसकाटाला काही धसकट म्हणायचं नाही, अजिबात नाही म्हणत महाराज. ते तरी कुठतरी कामाला आल्याशिवाय राहत नाही. कुणालाच कमी लेखायचं नाही महाराज, कुणालाच कमी लेखायचं नाही. दासोपंत स्वामी नाथ महाराजांचा थोडा कमीपणा वाटला. नाथ महाराजांचं दर्शन झालं एकमेकाचं, चहा पाणी झालं आणि नाथ महाराज म्हणले स्वामी घेतो बरं निघतो बरं. मग दासोपंत स्वामी नाथ महाराजाला वाट लावीत आपल्या वाड्याच्या बाहेर आले आणि येत असताना नाथ महाराज दासोपंत स्वामीला म्हणतात हो स्वामी एखाद्या वेळेस जर बनलंच तर आलंच तुमच्या मनात तर एखाद्या वेळेस या वाड्यावर बैठक या बैठक ठीक आहे ठीक आहे. आणि योगायोगाने काही दिवसांनी दासोपंत स्वामी पैठण नगरीमध्ये आले आणि आल्यानंतर लोकांना विचारले नाथ महाराजांचा वाडा कुठे, नाथ कुठे राहतात. लोकांनी म्हणायचं चला पुढे विचार. नाथांच्या वाड्यामध्ये दासोपंत स्वामी आले आणि आल्यानंतर पाहतात तर जगाचा मालक हातामध्ये दंड घेऊन दरवाजामध्ये उभा आहे. जगाचा मालक हातामध्ये दंड घेऊन दरवाजामध्ये उभा आहे. त्यावेळेस दासोपंत स्वामीने त्या मालकाला विचारलं हो नाथ महाराज आहेत का वाड्यात. त्यावेळेस त्या मालकाने सांगितलं बाबा हो महाराज जरा हळूहळू बोला, महाराजांचं असणार पुराण सुरू, महाराजांची कृती सुरू आहे. तर नाथ महाराजांच्या दारामधल्या दोन गोष्टी कधीच संपल्या नाही. एक पुराण कधीच संपलं नाही, दोन पुराण कधीच संपलं नाही. ताकद त्या नाथ महाराजांची. आणि किती शांती महाराज येऊन अंगावर फुंकला आणि प्रसाद देऊन मुक्त केला. जिजाबाईच्या अंगावर एखाद्या असणाऱ्या माणसाने बसावं आणि नाथाने म्हणावं जिजे दमाने मार दमाने. त्यावेळी जिजाबाईने म्हणावं मालक मला माझा हरिपंडित माझ्या पाठीवर घेऊन वाढायची सवय. किती शांती. ज्ञान असावं, नाम असावं आणि शांती असावी. ज्ञान म्हणजे नजोबार आहे, नाम म्हणजे नामदेव महाराज आणि शांती म्हणजे माझे नाथ महाराज. चला महाराज चिरकाल सुख पाहिजे आपल्याला. या तीन गोष्टी असून भागत नाही बाबा. चौथी गोष्ट लागते तर वैराग्य पाहिजे. वैराग्याशिवाय ज्ञान नाही, वैराग्याशिवाय नाम नाही आणि वैराग्याशिवाय शांती नाही. वैराग्याचं आपलं वैराग्य कुठपर्यंत महाराज आपलं वैराग्य म्हणजे मोठ्याच ऐकलं जगन्नाथांना पवारच ऐकलं होतं म्हणजे आपलं वैराग्य म्हणजे हिरव्या चारे भांडे पुसून आपलं वैराग्य. आता आमच्या जाधव महाराजांनी मला आजची तारीख दिली पण मला एखाद्याने फोन करायला पाहिजे होता महाराज तुमची 18 तारीख आहे की कमी तुम्हाला 10,000 देतो. नक्की तिकडे गेलो असतो महाराज. हे आपलं वैराग्य महाराज. ज्याचे वैराग्य तो मला कंटक ज्ञानोबराय म्हणतात. नेक न धरीचे निष्कंटक. अरे तुमचं आमचं वैराग्य एक प्रमाणे तुका करायचं गणेश बाबा बोलक जम्मू कुठपर्यंत गाताना करतो जोपर्यंत शिव बघितला नाही तोपर्यंत. एकदा शिव बघितला कोल्याची गर्जना संपली. वैराग्य म्हणजे जगद्गुरु तुकोबारायकडे किती वैराग्य. अरे स्त्री एक अन्न करीता मेली तरी परमार्थ सोडला नाही. उपला गाडीचे हे लोक आता माझं भीक कोण घाली. हे तर परमार्थ झालं. जगाचा पोशिंदा जग असणारी स्वराज्याची स्थापना केली असं छत्रपती शिवाजी महाराजांनी माझ्या जगद्गुरु तुकोबारायच्या नजरांना पाठवावं आणि जगद्गुरु तुकोबारायने त्या नजरांचा पुरस्कार करावा. मला वैराग्य म्हणतात.
2 रुपया